रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथे घडलेल्या क्रूर हत्याकांडातील आरोपीला अखेर रायगड पोलिसांनी जेरबंद केलं आहे. ठाणे शहरातून आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलेलं असून न्यायालयाने त्याला 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथे घडलेल्या या बहुचर्चित हत्याकांडाने परिसरात मोठी खळबळ उडवली. या प्रकरणातील आरोपी अनीस मालदार राहणार मालदारवाडी जिल्हा रत्नागिरी यांनी तरुणीची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केल्याचा आरोप आहे. या गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी रायगड पोलिसांनी 4 विशेष पथके तयार केली होती. अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ठाणे शहरातून आरोपीला यशस्वीरित्या ताब्यात घेतले. आरोपीवर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ही संपूर्ण कारवाई रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सर, काय नेमकं लोणेरेचं हत्याकांड प्रकरण आहे, कसा तपास आहे, आरोपीच्या बाबत काय आता स्थिती आहे सर? लोणेरेला ओंकार लॉजमध्ये एका महिलेची निर्गुण हत्या केली गेलेली होती. त्या हत्येचा आरोपी अनीस मालदार याला पोलीस गुन्हा दाखल झाल्यापासून शोधत होते. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये पोलिसांची पथकं त्यासाठी कार्यरत होती. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे काल त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे, अटक करण्यात आलं. आज माननीय न्यायालयासमोर त्याला हजर करण्यात आलेलं आहे. माननीय न्यायालयानं त्याला 30 एप्रिलपर्यंतची पोलीस कस्टडी दिलेली आहे. त्याचे इंट्रोगेशन्स केल्यानंतर तपासातला पुढचा प्रगती जो आहे किंवा फॅक्ट्स ज्या आहेत त्या उजेडात येणार आहेत. सध्या आरोपी कालच अरेस्ट झालेला असल्यामुळे तपास अत्यंत प्राथमिक स्थितीमध्ये आहे. थँक्यू. तपास पथकं साधारणतः किती मार्गावरती होती आणि कशा पद्धतीने कोणत्या ठिकाणी रायगडच्या पोलिसांनी त्याला जेरबंद केलं? 8 ते 9 तपास पथकं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ठाण्याला, मुंबईला, नवी मुंबईला आरोपीचा शोध घेत होती. त्याला ठाण्यामधनं ताब्यात घेण्यात आलेलं आहे, अटक करण्यात आली. सर, आरोपीची आणि पीडितेची नेमकी ओळख कशा पद्धतीने होती? मला आरोपीला इंट्रोगेट करू द्या. राईट, तेवढा पुरेसा वेळ नाही भेटलेला. आपण न्यायालयाकडे किती दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती? 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितलेली होती. न्यायालयानं सध्याची 30 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी दिलेली आहे. सर, मर्डर केस को लेकर आज प्रेस है, क्या बताएंगे किस प्रकार मर्डर का मामला जो है सामने आया था और किस प्रकार उसका तपास?